नमस्कार मंडळी. तर आपण फायनली जेंटिंग आयलंडला आलेलो आहोत. जेंटिंग आयलंडचं वैशिष्ट्य म्हणजे हे जवळजवळ 6,000 फीट उंचीवर आहे आणि एक लिमटॉंग नावाच्या चायनीज बिझनेसमॅनने जो इथे येऊन मलेशियन नॅशनॅलिटी त्याने ॲक्सेप्ट केली. तो ॲज अ फार्मर होता आणि इथे येऊन त्याने हे आयलँड विकसित केलं. त्याची ही पूर्ण आयडियॉलॉजी होती आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने मिळून इकडे वेगवेगळे कसिनो, हॉटेलचे थीम पार्क, त्याच्यानंतर केबल कार या सगळ्या गोष्टी स्थापन केल्या. तर ही साऊथ एशियामधली सगळ्यात फास्टेस्ट आणि लाँगेस्ट अशी केबल कारसुद्धा आहे. ही 3.8 किलोमीटर्स आहे आणि ताशी 21 किलोमीटर पर आवर या स्पीडने ही केबल कार ट्रॅव्हल करते. तर आपण ह्या केबल कारचा पण स्वाद घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो कशी इकडची जर्नी आहे. तर लगेच आता आपण एंटर केलेलं आहे आणि इकडे यायचं असेल तर तुम्ही सिटीमधून बस ट्रान्सपोर्टेशन पण आहे, तुम्ही ग्रॅब पण करू शकता. पण मी नक्की म्हणेन तुम्ही बसने या, कारण 11 रिंगीट आहे, म्हणजे 220 रुपयाच्या तिकीटने तुम्ही सिटीमधून येऊ शकता इकडे. आणि मी पण बसनेच आलो आहे. मंडळी, जेव्हा तुम्ही एंटर कराल त्याच्या लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला एक एलिव्हेटर मिळेल आणि एलिव्हेटरमधून तुम्हाला 4th फ्लोअरवर यायचं आहे. आणि इकडे यायचं असेल तर मी तुम्हाला पहिली एक प्रो टिप देईल की तुम्ही तुमचे केबल कारची तिकीट आहे ती ऑनलाईनच बुक करा, जेणेकरून तुम्हाला इकडच्या लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही केबल कारची राईड घेता तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन आहे, मध्येच यांचं चायनीज टेम्पल्स आहे, तिथे तुम्ही उतरू शकता. तिकडचे तुम्ही नजारे पाहू शकता, फोटोज घेऊ शकता आणि परत आपली राईड कंटिन्यू करू शकता. आणि ह्याचा ऑप्शन 2 वेळा आहे, तुम्ही जातानासुद्धा उतरू शकता किंवा येतानासुद्धा उतरू शकता. आणि इकडे फर्स्ट प्लाझा हॉटेल म्हणून पण आहे, थीम पार्क हॉटेल, तर तुम्हाला ते पण पाहायला नक्की मिळेल. तर नक्की ते बघा. तर सिक्युरिटी चेक आहे मित्रांनो. इकडून गेल्यानंतर तुम्हाला तिकीट स्कॅन करायचे आहे आणि मग तुम्ही एंटर करणार. पाहू शकता तुम्ही मंडळी तिकडे किती लाईन आहे. तर सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करा आणि तिथून मग स्कॅन करून तुम्ही पटकन येऊ शकता. मंडळी, तुम्ही पाहू शकता इकडून बोर्ड करायचं असतं. एका ह्याच्यामध्ये 6 ते 7 लोक जाऊ शकतात आणि ॲट अ टाईम हे लोक 2000 लोकांना केबल कार प्रोव्हाइड करू शकतात. 3.8 किलोमीटर लाँग आहे आणि जवळजवळ 21 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनेही जाते. तर ही लाँगेस्ट पण आहे आणि फास्टेस्ट साऊथ एशियामधली केबल कार. मंडळी, आपण याच्यामध्ये बसलेलो आहोत. माझ्यासोबत जवळजवळ 6 पॅसेंजर अजून आहेत. टॅक्सी 21च्या स्पीडने चालली आहे. जवळजवळ 4 किलोमीटर लांब असणार आहे. तुम्हाला मी सिनेमॅटिक व्ह्यूज म्हणून दाखवेन काय काय आहे ते. आपण पहिल्या स्टॉपवर उतरलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही अशी इथून कार येते, केबल कार, आणि इथे आपण थांबतो. हा आपला पहिला स्टॉप होता. तर आपण खाली जाऊन जे इकडचे चायनीज टेम्पल्स आहेत त्याचं तुम्हाला मी नजारा दाखवतो. तर मंडळी, मी तुम्हाला दाखवतो 6,000 फीट अभाव असल्याची झलक काय असते जमिनीपासून. तुम्ही पाठीमागे बघा. आपण आहोत आता जेंटिंग आयलँडवर, मलेशिया. तर पाहू शकता तुम्ही ऑलमोस्ट 6,000 फीटवर आहोत आपण. ही आहे त्यांची केबल कार आणि आता आपण इथून जाणार आहोत. जे चायनीज टेम्पल्स आहेत ते पाहण्यासाठी. तर मंडळी, तुम्ही हे चायनीज टेम्पल पाहू शकता. किती भारी आहे ना. आणि हा खालचा नजारा बघा. आणि टेम्परेचर खूप कूल आहे, ऑलमोस्ट 14-15 डिग्री आहे. दुपारचे 12 वाजलेत पण असं वाटतच नाही 12 वाजले. मस्त नजारा. तर मंडळी, आता आपण खाली आलेलो आहोत टेम्पलजवळ. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागे हे यांच्या टेम्पलचे एंट्रन्स आहेत. वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता त्यांच्या संस्कृतीबद्दल चित्र काढलेले आहेत आणि तिकडेच बारीक बारीक केव्स पण बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्ही तिकडे बघितलं तर गौतम बुद्धांचं
एक स्टॅच्यू आहे, तेही एक्सप्लोअर करतायत खूप जण. आणि ज्या केव्सबद्दल मी बोलत होतो, तुम्ही पाहू शकता या छोट्याशा ब्रिजवरून वरती जाऊन सर्वजण ते एक्सप्लोअर करतात. आणि त्या बाजूला हॉटेल्स वगैरे पण आहेत आतमध्ये, तर तुम्हाला व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स आहेत. खूप जण तिथे निवांत बसून घरातून आणलेलं फूड वगैरे खात आहेत. तर खूप चांगलं आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. अट्रॅक्शन पॉईंटमध्ये जे सांगितले होते लाफिंग बुद्धा, तर हेच आहे ते. आणि त्याच्यानंतर हा बघा, हाच तो बुद्धांचा स्टॅच्यू. आणि तिथे एक बेल पण आहे, ती बेलसुद्धा तुम्हाला मी दाखवतो मंडळी. यांच्या संस्कृतीमधली आहे चायनीज. पाहू शकता तुम्ही बेल. तर मंडळी आताच एका टुरिस्टकडून कळालं, तर इकडची अशी मान्यता आहे की इकडच्या ह्या अगरबत्त्या, हे लोक काहीतरी वेगळाच वर्ड म्हणतात, तर ह्या अगरबत्त्या पेटवून जर या समोरच्या बॉक्समध्ये लावल्या आणि आपली विश जर म्हटली तर त्या पूर्ण होतात या बुद्धांच्या पुतळ्यासमोर. तर आपण पण ट्राय करूया. तर मंडळी इथून या अगरबत्त्या पेटवल्यात आपण आणि ते आपण लावणार आहोत. माझी विश तुम्हाला मी सांगितलीच आहे, सर्वांना सुख समृद्धी आणि हेल्दी राहू दे, हीच प्रार्थना. तर मंडळी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता व्हेज रेस्टॉरंट, चायनीज रेस्टॉरंट सगळे आहेत आणि ग्रोसरी शॉप पण आहे. तर तुम्हाला काही हवं असेल तर ही चायनीज टेम्पल्स आहेत. मंडळी हा जो पुतळा आहे तो लिम गो टोंग यांचा आहे, ज्यांची मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं. यांनीच हे आयलँड डेव्हलप केलेलं आहे. आणि असं तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची राहिली मंडळी, कारण ह्यांचं जे इकडे एक घर होतं, त्या घरामध्येच त्यांची आणि त्यांच्या वाईफची समाधी केलेली आहे. म्हणजे त्यांना तिथेच बरी केलेलं आहे त्यांच्या मेमरीमध्ये, कारण त्यांची त्यांची इच्छा होती की मला या घरामध्येच तुम्ही बरी करा म्हणून. तर ती आणि त्यांची वाईफ, ते आणि त्यांची वाईफला तिकडेच बरी केलेलं आहे. तर मंडळी आपली 4 किलोमीटर आपण वन वे वरती आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता इथे पण त्या लोकांनी हॉटेल, शॉपिंग मॉल बनवलेला आहे. तर तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता. तर इकडे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक हॉटेल आहे, ज्याने 7,500 रूम्स आहेत त्या हॉटेलमध्ये. तर ते हॉटेल पण मी तुम्हाला दाखवतो, थीम पार्क पण तुम्हाला दाखवतो. तर मंडळी मेनली सगळीकडे इकडे चायनीज रेस्टॉरंटच आहेत. तर बघू आता काहीतरी फ्राईज वगैरे आणि कोक वगैरे पिऊन मी आता मॅनेज करेन, कारण यांचं फूड खाईन तर बाबा बकाबक उलट्या करेन. तर मंडळी भरपूर सर्च केल्यानंतर इकडे एक व्हेज पॅरिस रेस्टॉरंट मिळालं, ज्याच्यामध्ये क्रोसेंट सँडविच आहे, अवाकाडो आणि एक चीज गार्लिक ब्रेड आहे. हे मला 900 रुपयाला पडलं. तर बघूया आता टेस्ट करून कसं लागतं आहे ते पाहू शकता तुम्ही. काय टेस्टच नाही, चीजची टेस्ट आहे फक्त आणि टोमॅटो. ना मीठ आहे ना मसाला आहे. चीज गार्लिक ब्रेड येऊ ना भात. हा थोडा पैसा वसूल वाटला. तर मंडळी आता 4 घास पोटात गेले त्यामुळे बरं वाटतंय. तर मी तुम्हाला इकडचं स्कायट्रोपोलिसचं इंडोर थीम पार्क दाखवतो कसं आहे ते. हा त्याचा एंट्रन्स आहे मंडळी, ठीक आहे. आणि इथून तुम्हाला एंटर करायचं आहे. तर मंडळी पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे तुम्हाला पाहायला मिळतील. ते खूप प्रकारचे लहान मुलांचे गेम्स पण आहेत. तर तुम्ही ॲज अ फॅमिली येत आहे तर हे खेळू शकता. तसं आपल्या जत्रेत असतात गेम्स, तसे तिथे पण गेम्स आहेत. लोक आपलं
ट्राय करत आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तिकीट खरेदी करावी लागणार आहे मंडळी. ती मी तुम्हाला दाखवतो कुठून खरेदी करायची. पाहत राहा तुम्ही, हे सर्व गेम्स आहेत. हे इंडोर थीम पार्क आहे. तर बघू शकता मंडळी, तिथे तिकीट कॉर्नर आहे, तिथून तुम्हाला तिकीट बाय करायची आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काय रिवॉर्ड मिळालं तर ते रिवॉर्ड घेऊन तुम्ही स्काय एक्सचेंजरमधून त्या रिवॉर्डच्या अगेन्स्ट प्राईज खरेदी करू शकता. पण हे पण एक यांची स्कीम आहे, कारण तेवढे पॉईंट्स नसतात, तुम्हाला काय ना काय जास्त पे करावं लागतं. आणि हे सगळं इंडोर बिल्ड आहे, ही खासियत आहे यांची मलेशियामध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, ते भारी ना. ॲक्च्युली मी पण ही राईड्स करणार आहे, पण कॅमेरा अलाव नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आहे कसे राईड्स आहेत, काय काय गोष्टी आहेत. तर नक्की बघा. वरतून एक स्लो मोशनमध्ये राईड चालली आहे. त्याच्यानंतर ह्याचं जे छप्पर आहे ते पण ह्यांच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत थीमच्या, त्याची ॲड्स चालू असते. आणि त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता. तर असं व्हरायटी ऑफ गेम्स आहे. जसं दुबईमध्ये ग्लोबल वीकचं मी जशी व्हिडिओ बनवली तसेच हे पण आहे. आणि खूप फॅमिली सगळे एन्जॉय करतात मंडळी. तर मंडळी, हे होतं मलेशियातील जेंटिंग आयलँडमधील इंडोर थीम पार्क. तर कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, मी आलो इकडच्या स्काय कॅसिनोमध्ये. तर आपल्यासाठी कॅसिनो म्हणजे तर बाबा, जेव्हा मी जागरण करायचो मंडपामध्ये वगैरे मुंबईत असताना, तेव्हा जे मी 3 पत्ती खेळलो तोच आपला कसिनो. पण तुम्ही पाहू शकता, हा एक कसिनोचा एंट्रन्स मलेशियाचा. जर मला आतमध्ये अलाव केलं कॅमेरा तर नक्की मी शूट करेन आणि मी तुम्हाला दाखवेन. तर मंडळी, इकडे अलाव नव्हतं कसिनोमध्ये कॅमेरा. तर म्हणून, कारण त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक लॉकर घ्यावं लागेल आणि लॉकरमध्ये सर्व सामान ठेवून जावं लागेल. तर मी आतमध्ये चाललो आहे, बघू मग नंतर तुम्हाला सांगतो काय काय गेम्स वगैरे होते. ठीक आहे. तर मंडळी, आतमध्ये कसिनोमध्ये मी गेलेलो. तर इकडे भरपूर असे गेम्स आहेत. लेडी लक आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणतात, डाईस जो रोल करतात तो वाला गेम आहे. असे असंख्य असे गेम होते, पण कॅमेरा अलाव नव्हता. मी आपले हे काय म्हणतात 1000 रुपयाची बेट लावून आलो. पण जसं म्हणतात 99% ते लोकच जिंकत असतात. तर एक ट्राय केलं माझं. तर मला एकदा 2 चान्स अजून ॲडिशनल मिळाले आणि नंतर त्या 2 चान्सनंतर मी म्हणजे आऊट झालो. मग तेवढं खेळून मी बाहेर आलो, एक्सप्लोअर केलं. तर तुम्ही पण जाऊन गेम खेळू शकता. मेन माझं मुख्य कारण तुम्हाला हे दाखवायचं होतं, जेंटिंग स्काय वर्ल्ड. तर नीट बघून घ्या तुम्ही. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता, हाच आहे तो जेंटिंग स्काय वर्ल्ड. इकडून तुम्ही तिकीट्स बाय कराल आणि असंख्य असे ॲडव्हेंचर्स याच्या आतमध्ये आहेत. तर ते सगळ्यात मेन बात आहे, इकडे फर्स्ट वर्ल्ड प्लाझा म्हणून एक हॉटेलसुद्धा आहे. तर ते हॉटेल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे, कारण त्या हॉटेलमध्ये जवळपास 7500 रूमसुद्धा आहे. तर मी ट्राय करेन कवर करायला. हे स्पॉट खूप लांब आहे, कारण जवळजवळ 12,000 एकरमध्ये हे सगळं बनवलेलं आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता 12,000 एकरमध्ये किती फिरायला वेळ पाहिजे असतो. तर वेळेचा पण अभाव आहे, आपल्याला 6ची बससुद्धा पकडायची आहे. पण मी ट्राय करेन लवकरच कवर करायला जेवढं माझ्याकडून होतं. तर मंडळी, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता फर्स्ट वर्ल्ड प्लाझा आहे. ह्याच हॉटेलबद्दल मी तुम्हाला सांगत होतो, कारण हे गिनीज बुकमध्ये पण रेकॉर्ड झालेलं आहे. सर्वात जास्त रूम असलेली ही बिल्डिंग आहे. 7351 रूम आहेत या बिल्डिंगमध्ये. पहिल्या ह्याच्यामध्ये 6000च होते. त्याच्यानंतर 2008ला यांनी एक 2 वे टॉवर ॲनेक्शर ॲड करून 2 वे टॉवर ॲड केला आणि त्याच्यात जवळपास 1000 रूम अजून ॲड केले. आणि अशा प्रकारे आता 7351 रूम्स ह्याच्यात ॲड आहे. तर ही ती बिल्डिंग आहे मंडळी. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता असा हॉटेल्सचा नजारा आहे इकडे. वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहेत. इथे फोटोशूट पण चालू आहे. पण मेनली सगळे चायनीज रेस्टॉरंट्स आहेत आणि थोडेफार मला एकही असं इंडियन रेस्टॉरंट नाही पाहायला मिळालं. मोस्टली चायनीज आहे, UK रेस्टॉरंट्स आहेत, पॅरिसचे पण रेस्टॉरंट आहेत.
पण मेनली तर चायनीजच आहे सगळीकडे. तर मंडळी, या लोकांनी एक ॲडव्हेंचर लँडसुद्धा बनवलं आहे टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंटसाठी. तो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा त्याचा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. तिकडे फॉर्म्युला फन्स पण आहे. लहान मुलासाठी इथे खूप सारे गेम्स आहेत. तर तुम्ही फॅमिली ट्रिप प्लॅन करता तर इथे नक्की विजिट द्या. तिकीट्स वगैरे घेऊन तुम्ही निरनिराळे गेम्स खेळू शकता. याच्यात मुलं ती कार वगैरे बसून हा जो रस्ता आहे त्याच्यात चालवू शकतात. आहे की नाही भारी मंडळी. इथे जुरासिक रिसर्च सेंटर सुद्धा आहे, तर ते पण तुम्ही तिकीट घेऊन एंटर करू शकता. भारी ना मंडळी. 900 रुपयामध्ये इथे झिपलाईन करू शकता विथ इन द मॉल जेंटिंग आयलंडमध्ये. हे बघा गेस्ट कसे चालले, आहे की नाही भारी. तर याची तिकीट प्राईस तुम्हाला मी दाखवतो. ही झिपलाईन तुम्ही 4th फ्लोअरवर करू शकता जेंटिंग आयलंडवर. आणि एका माणसाचे 900 रुपये आणि 2 माणसाचे 1300 रुपये. आणि मॅक्झिमम वेट 90 kg पर्यंत इथे तुम्ही राईड घेऊ शकता. नक्की ट्राय करा मंडळी. ऑलमोस्ट टाईम झालेला आहे 5:40 आणि मला परत केबल कारने खाली जायचं आहे 4 किलोमीटर. ऑलमोस्ट मी सगळे पॉईंट कवर केलेले आहेत. आता टाईम झाला आहे परत जाण्याचा, कारण 6 वाजताची बस आहे. ऑलमोस्ट टाईम झालेला आहे. आता मी परत केबल कारने जिथे सुरुवात केली होती ट्रिपची तिथे चाललो. ठीक आहे, कारण 5:30 होऊन गेले. 20 मिनिटाची ट्रिप असेल आणि तिथून मग 6 वाजताची बस पकडून मी हॉटेलवर जावे. कसं वाटलं तुम्हाला पूर्ण जेंटिंग आयलंडची ट्रिप मला नक्की सांगा.